बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर 16 जुलै रोजी महागाव तालुक्यातील हिवरा संगम आणि परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं हिवरा संगम शेतशिवारातील पूर्ण शेतांना नदीचं स्वरूप आलं होतं। हिवरा येथील शेतकरी स्वप्नील कदम यांच्या शेतामध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं जमीनही खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालंय। बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील यांनी हिवरा संगम येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळेस नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार चालू असून प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना महागाव तालुका प्रशासनाकडून होताना दिसत नाही, अशी खंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील यांना बोलून दाखवली। गेल्या 3 वर्षांपासून पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेत पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे। मात्र शासन स्तरावर अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत हिवरा संगम येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नाही। तरी प्रशासनानं ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील हिवरा संगम या गावातील शेत शिवारात आहोत। 16 तारखेला हिवरा संगम येथील शेतकरी स्वप्नील कदम यांच्या शेतातील परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नाल्याला आलेल्या पुरामध्ये नाल्यामध्ये न मावलेल्या पाण्यामुळे सदरील शेतकऱ्याच्या शेतामध्ये या पुराचं पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पेरलेल्या शेतामध्ये खरडलेलं आहे। या विषयावर बोलण्यासाठी ते शेतकरी आहेत। भाऊ, काय सांगसाल, किती पाणी पडलं, काय नुकसान झालं तुमचं? पाणी भरपूर पडलं, पाण्याबद्दलचं काही विषय नाही, सगळ्याच माहित आहे। पण असं दरवर्षी सतत जर खडून जात असेल तर जरा शेतकरी समोर जाऊ शकणार नाही। सतत 3 वर्षापासून असं खरडून जात आहे। मला आतापर्यंत 1 रुपयाची मदत मिळालेली नाही। भाऊ, मला नाही का गेल्या वर्षी आणि चण्याचे सुद्धा पैसे मिळाले नाही आणि माझं सतत असं खडून जात आहे। प्रशासन याला कुठलाही म्हणजे पद्धतीने माझ्याकडे बघत नाही। त्याला नेमकं करायचं का आम्ही? हिवरा संगम येथील शेतकरी स्वप्नील कदमच नाही तर या नाल्याला लागून असलेल्या अनेक शेतकऱ्यांचं गत 3 वर्षापासून पावसाळ्यामध्ये नाल्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शासन स्तरावर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची दखल घेतलेली नाही। या विषयावर बोलण्यासाठी बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगतात? हे खरं आहे की 16 आणि 17 तारखेला जो प्रचंड पाऊस या परिसरामध्ये पडला आणि या पावसामुळे या परिसरातल्या शेकडो हेक्टर जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि हे नुकसान केवळ शासनाच्या अंदागोंदी कारभारामुळे झालेला आहे। कारण मागील अनेक वर्षापासून हा जो इजनी शिवारातला हा जो काही मोठा नाला आहे, हा नाला रुंदीकरण करणं किंवा त्याची खोली वाढवणं याची मागणी इथले शेतकरी अनेक वर्षापासून करत आहेत। अनेक निवेदनं दिलेली आहेत, परंतु शासनानं त्याची अद्यापही खबरदारी घेतलेली नाही। परंतु मागल्या सलग 3 वर्षापासून या परिसरातल्या शेकडो हेक्टर जमिनीचं नुकसान होतंय आणि मदतीच्या बाबतीत बघायला गेलं तर आज सलग 3 वर्ष अद्यापही मदत मिळाली नाही, असा स्वप्नील कदम शेतकरी माझ्यासोबत आहे। अनेक वर्षापासूनची इथल्या पानंद रस्त्याची मागणी आहे। एक पिढी तर त्याच्यात मरूनच गेलेली आहे। आज जी माझ्यासोबत उभा राहिलेली ही नातवांची पिढी आहे आणि त्यांचा आजोबा ही मागणी करून करून की माझ्या वावराकडे जाण्यासाठी पानंद रस्ता व्हावा, याच्यावर दुर्दैव काय असू शकतं। आणि म्हणूनच आम्ही सगळे हिवरा संगम आणि धनोडा या सगळ्या परिसरातले शेतकरी आम्ही एकत्रित येणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची ही जी काही मागणी आहे पानंद रस्त्याची आणि ह्या नाल्याची, याच्यासाठी शासनाला जाब विचारणार आहोत। लवकरच बळीराजा पक्षाच्या वतीने याच्यावर एक मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहोत। या निमित्तानं शासनाने या प्रश्नाची लवकरात लवकर दखल घ्यावी। अद्याप ही वावरात येऊन पंचनाम्याची जी प्रक्रिया ती झालेली नाहीये। वास्तविक पाहता इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी आकडा जाहीर केला की एवढ्या हेक्टराचा आम्ही पंचनामा केला, परंतु शेतकरी सांगतायत की हे कुठले अधिकारी आज आमच्या शेतीमध्ये आमचं झालेलं नुकसान बघण्यासाठी आलेले नाहीत। हे अत्यंत खेदाची बाब आहे। प्रशासनानं याच्याबद्दलची दखल घ्यावी आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याचं डोळं पुसण्याचं काम करावं, त्याचं झालेलं नुकसान बघावं आणि त्याच्यासोबत असं निरदयपणे वागू नये। शरद कदम, उपसरपंच, हिवरा संगम ग्रामपंचायत। 16
तारखेच्या रात्रीला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. इथं परिसरातील जवळपास हा नाला 10 ते 10 किलोमीटरचा आहे आणि या दोन्ही तर्फाच्या कास्तकाराचं पूर्ण शेतात पाणी त्याचा विसर होऊन दोन्ही तर्फा पूर्ण खड्डून गेलेले आहेत. याच्यात अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. यासाठी हिवरा ग्रामपंचायत शेतकऱ्याच्या संपूर्ण पाठीशी आहे. योग्य वेळी पाठपुरावा पूर्ण कटिबद्ध केला जाईल. नक्कीच महागाव तालुक्यातील शेतकरी अगोदरच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आहे. त्यामध्येच या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत झालेली नाही. शासन स्तरावर फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम होत आहे, अशी तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्यासोबत केली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव.